नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला. सगळीकडे हिरवं हिरवं झालं आहे आणि श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. श्रावणातल्या 7ही वारी सण हे असतातच आणि मग श्रावणामध्ये बायकांची गडबड लगबग सुरू होते. प्रत्येक दिवसाला प्रत्येक सण वेगळा आणि त्याची तयारीही पण वेगळीच असते. आज आपण बघणार आहोत ते श्रावणातल्या शुक्रवारबद्दल. आता श्रावणातला शुक्रवार हा कशाकरता असतो? आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीची आपण पूजा करतो आणि ती पूजा आपण आपल्या मुलाबाळांकरता करतो. मुलाबाळांना भरपूर उदंड आयुष्य मिळो, त्यांना सौख्य मिळो, हा श्रावणी शुक्रवारची पूजा करण्यामागचा हेतू. आता नक्की श्रावणी शुक्रवाराला आपण काय करतो? तर श्रावणी शुक्रवाराला हा असा एक कागद असतो. ती 30-40 वर्षापूर्वीची ही फ्रेम आहे. ती आहे तशीच ठेवली. खरं याला फ्रेम बदलली तर चालू शकेल, पण सासूबाईंची आठवण म्हणून ही फ्रेम तशीच ठेवली. पहिलं जे हे चित्र आहे किंवा हा फोटो म्हणूयात आपण, हा नरसिंहाचा आहे. आता ह्या फोटोमध्ये आपल्याला कृष्ण पण दिसतोय आणि एक नाग पण दिसतोय. नंतर हे जे आहे जिवतीचं आहे. याची पूजा आपण दर शुक्रवारी करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की 4-5 बाळं आहेत. दोघी या जिवती आहेत आणि त्यांची ही 4-5 बाळं आहेत आणि त्याची पूजा आपण श्रावणातल्या दर शुक्रवारी पूजा करतो. आणि हे जे खाली जे चित्र आहे हे बुध बृहस्पतीचं चित्र आहे. ह्याची पूजा श्रावणातल्या दर बुधवारी आणि गुरुवारी केले जातं. असं या कागदाचं श्रावणामध्ये महत्त्व असतं. आता ही जी फ्रेम आहे ही आपण इथे ठेवूयात. नेहमीप्रमाणेच पहिलं आपण रांगोळी वगैरे सगळी काढली आहे, समई लावलेली आहे, दिवा लावलेला आहे. आता आपण जिवतीची पूजा करणार आहोत. पहिल्यांदा आपण हळद कुंकू जिवतीला वाहणार आहोत. ही आपण जिवतीकरता माळा वस्त्र केली आहे, ती आपण तिला घालूयात. आता हा आपण आघाडा आणि दुर्वा आणि फुलं याचा असा हार केलेला आहे, तो आपण जिवतीला घालूयात. मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी वेगवेगळा नैवेद्य असतो. तसंच जिवतीची पूजा करतो किंवा शुक्रवारची पूजा करतो त्यावेळेला फुटाणे आणि दूधसाखरेला महत्त्व जास्त असतं. संध्याकाळच्या वेळेला हळदी कुंकवाला बायकांना बोलवलं जायचं, त्यांना हळदी कुंकू दिलं जायचं, ओटी भरली जायची आणि दूधसाखर आणि फुटाणे हे पण दिले जायचे. आता आपण देवाला नैवेद्य दाखवूयात. देवाच्या नैवेद्याला आपण पुरणाची पोळी, साधं वरण भात, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, लिंबू, पंचामृत, काकडीची कोशिंबीर, इथे चटणी आहे, शेवयाची खीर आणि तळण केलेलं आहे आणि फुटाणे आणि दूधसाखर या सगळ्याचा आपण देवाला नैवेद्य दाखवतो. जिवतीला नैवेद्य दाखवला आहे. खाली सवाष्ण आमची आलेली आहेच. जिवतीची कहाणी आणि जिवतीची आरतीसुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये मिळतेच. त्यात अगदी नागपंचमीपासून सगळ्या आरत्या आहेत. म्हणजे गणपतीची वगैरे आपण नेहमी म्हणतो ते आहेतच, पण ह्या पण आहेत. आणि एक सांगायचं राहिलं की श्रावणातल्या दर शुक्रवारी आपल्या घरामध्ये जी आपली बाळं असतील त्यांना सगळ्यांना पुरणानी किंवा साध्या आपल्या निरंजनीसुद्धा नक्की ओवाळावं. पण काही कारणांनी आपली मुलं लांब गेलेली असतात, सुना लांब असतात, नातवंडही लांब असतात, मुली सासरी असतात. मग अशा वेळेला आपल्याला ह्या दिवशी आपल्या मुलांची, सुनांची, नातवंडांची, लेकीची आठवण आल्याशिवाय कशी राहील बरं? शेवटी आईचं हृदय आहे, हो की नाही? आणि अशा वेळेला मग देवाला आपण ओवाळावं, अक्षत टाकावी आणि देवाजवळ प्रार्थना करावी की जिथे माझी लेकरं असतील ती नक्की सुखात राहू दे. हीच देवाजवळ प्रार्थना करावी. नक्की देव आपली प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचबरोबर सैनिक आहेत किंवा वॉरियर्स आपण म्हणूयात किंवा आपले योद्धे, त्यांना पण उदंड आयुष्य देव, ही सुद्धा आपण देवाजवळ प्रार्थना करूया. कशी वाटली आजची तुम्हाला सगळी माहिती? नक्की तुम्हाला आवडली असेल. जे जे जमेल ते आपण करावं. जरी मी सागरसंगीत किंवा मला जी माहिती ती मी सांगितली असेल तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये वडीलधारी मंडळी असतील, तुमचे गुरुजी असतील, त्यांना विचारून ही तुम्ही पूजा करू शकता. प्रत्येक घराची पद्धत, परंपरा ही थोडीफार वेगळी असतेच. तुम्हाला सगळ्यांना आज शुक्रवारच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थातच अनेक रेसिपीज, परंपरा
छोट्या छोट्या टिप्स बघण्याकरता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही नक्की दाबा. धन्यवाद.